गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आत्ता जो उभा आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या मेट्रो स्टेशन खाली उभा आहे आणि आपण समोर जो पाहतोय तो दुहेरी उड्डाणपूल जो होतोय तो इथपासून स्टार्ट होतोय. मागच्या बाजूला आहे ते शिवाजीनगर किंवा सिव्हिल कोर्टपासून मी आलेलो आहे आणि आपण असं पुढे निघालो. वर आपली ही मेट्रो आहे आणि हा इकडे पुढे बानेरला आपली मेट्रो जाणार आहे. तिथून पुढे हिंजवडीला. आपण पुढे पाहूयात हा दुहेरी उड्डाणपूल कुठपर्यंत झालेला आहे. इथे होत असलेलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मेट्रो स्टेशन जे आपली मेट्रो वरून चालली म्हणजे ही मेट्रो आली आहे शिवाजीनगरकडून किंवा सिव्हिल कोर्टकडून आणि अशी पुढे बानेरकडे जाणार आहे. बानेरहून पुढे हिंजवडीला. हे पाहतो हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मेट्रो स्टेशन. आता आपण जाऊयात पुढे. हां, आणि मी जे म्हटलं होतं तो दुहेरी उड्डाणपूल इथपासून सुरुवात होतो आहे आणि तो युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचल्यानंतर एक बानेरकडे जाईल, एक औंधकडे जाईल आणि एक पाषाणकडे जाईल. हा तो दुहेरी उड्डाणपूल जो युनिव्हर्सिटीकडे चालला आहे तो. आपण असं मागून आलो म्हणजे शिवाजीनगरकडून आणि पुढे जाऊयात. आता असं इकडे औंधच्या दिशेने किंवा युनिव्हर्सिटीच्या दिशेने हा पूल. वर आपली मेट्रो आहे आणि इकडे युनिव्हर्सिटी चौकापर्यंत जाणारे जिथे जंक्शन आहे आणि या दुहेरी पुलाचं स्टेटस आपण असं पाहू शकतो आहे. आपण असं मागून आलो तर जंक्शनपर्यंत जाऊयात. पण हे समोर आपल्याला आता दिसू लागला आहे युनिव्हर्सिटीचा चौक म्हणूयात किंवा जंक्शन म्हणूयात की जिथून पुढे एक सरळ रस्ता औंधकडे जाईल, थोडा मधला बानेरकडे जाईल आणि अलीकडचा त्याच्या पाषाणकडे जाईल. आणि आपली मेट्रोसुद्धा पुणे हिंजवडीकडे जाताना डावीकडे वळणार आहे. ती पाषाणवरनं बानेरवरून जाणार आहे. आपण असं मागून आलो म्हणजे शिवाजीनगरकडनं तर पुढे निघालो. ऑलमोस्ट आपण आता पोहोचत आहोत युनिव्हर्सिटीच्या चौकात. आपण पोहोचलोत आता पुणे युनिव्हर्सिटी चौकामध्ये. तर आपण आता पाहू शकतो आहे औंधकडे जाणारा रस्ता त्याच्या शेजारी आहे तो बानेरकडे आणि त्याच्या अलीकडचा आहे तो अगदी डावीकडचा तो पाषाणकडे. आणि आपण असं मागून आलो आहोत. आता आपण पाषाण रोडने पुढे जाऊया. नेमका कसा पुणे युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणा तिथे त्या चौकामध्ये उभा आहे. आपण हे पाहतो आहोत. हे समोर पुणे युनिव्हर्सिटी आहे, सावित्रीबाई फुले. त्यानंतर मधला पलीकडचा अगदी आहे तो औंधकडे गेलेला रस्ता, त्याच्या मधला आहे तो बानेरकडे आणि हा जो आहे हा पाषाणकडे. समोर जे आपण स्टेशन पाहू शकत असेल जे होत असेल ते पुणे युनिव्हर्सिटी चौक किंवा पुणे युनिव्हर्सिटी मेट्रो स्टेशन. आणि हे याला जंक्शन म्हटलं जाईल. तर आत्ता मुख्य म्हणजे आपण औंधच्या रस्त्याने जाऊयात. म्हणजे औंधचा रस्ता इनफॅक्ट मला म्हणत होते की मे एंडपर्यंत औंधचा रस्ता सुरू होणार आहे, पण त्याची शक्यता काही दिसत नाही आहे. मे एंड तर होऊन गेला आहे. इनफॅक्ट आता जून एंड होत आला आहे, पण तरीसुद्धा होते की नाही माहिती नाही आहे. तर आपण आता औंधच्या रस्त्याने जाऊयात आणि पाहण्याचा थोडाफार प्रयत्न करूयात. आपण आता पाहू शकतो आहे हा
हा बस गेली आहे त्याच्या पलीकडचा किंवा पिवळी बस चालली आहे तो रस्ता औंधचा आहे, हा बाणेरकडे जाणार आहे आणि हा पाषाणकडे जाणारा ब्रिज सॉरी तो पलीकडचा अगदी तो बाणेरकडे जाणारा मधला पाषाणकडे जाणारा आणि हा दुहेरी ब्रिज पाहतो आहे, दुहेरी उड्डाणपूल पाहतो आहे. हे समोर जर दिसत असेल आपल्याला तर ते पुणे युनिव्हर्सिटीचं गेट आहे आणि हा ब्रिज उतरतो आहे तो औंधच्या दिशेला उतरतो आहे. मी वाचलं होतं खरं तर हा जो औंधचा ब्रिज आहे तो लवकर सुरू होणार आहे. इनफॅक्ट मी चुकत नसेल तर जूनच्या किंवा एंडपर्यंत सुरू होणार होता, पण त्याची शक्यता काही दिसत नाही आहे. आणि हा बाणेरकडे गेलेला आहे. आपली मेट्रोसुद्धा ह्याच्यावरूनच गेलेली आहे, हिंजवडीकडे जाते ती अशी मागून आलेली आहे शिवाजीनगर किंवा सिव्हिल कोर्टकडनं आणि हा बाणेरकडे गेलेली आहे. याच्यावर जे स्टेशन आहे ते आपलं पुणे विद्यापीठ मेट्रो स्टेशन आणि हा जो अगदी कडेचा रस्ता आहे तो पाषाणकडे जाणारा, त्याचंही भरपूर काम चाललं आहे. हो माझ्या मागे आहे ते पुणे युनिव्हर्सिटी. आपण असं मी आता कन्फ्यूज झालं थोडं. अगोदर औंधच्या रस्त्याने जाऊयात म्हणजे पाहण्याचा प्रयत्न म्हणजे या रस्त्याने पुढे जाऊयात. ह्या जंक्शनपासून आपण आलो, वर आपली मेट्रो दिसते आहे, खाली बाणेरकडे जाणारा रस्ता आणि हा जो आहे तो औंधकडे जाणारा रस्ता. खरं मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता एवढ्याकरता की मी वाचलं होतं की सुरुवातीला हा रस्ता पूर्ण करणार आहेत जो औंधकडे जाणार आहे, पण मला तर शक्यता दिसत नाही आहे. आपण असं मागून आलो म्हणजे हा रस्ता आणि हा औंधकडे जाणारा रस्ता आहे. काम तर अतिशय वेगात चालू आहे त्याला दिसते आपल्याला, पण माहिती नाही आपल्याला केव्हा सुरू होणार आहे. कदाचित मी चुकीचं वाचलं असेल की जूनच्या एंडपर्यंत होईल किंवा मेच्या एंडपर्यंत होईल, माहिती नाही मला. हा औंधकडे गेलेला रस्ता आणि आपण हा असं मागून आलेलो आहे. पुन्हा आता पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूयात. हे खरं आहे अगदी काम वेगात चालू आहे, केव्हा सुरू होणार आहे माहिती नाही आहे. मागून आलेला आहे, औंधकडून आलेला आहे आणि हा उड्डाणपूल होतो आहे. औंधकडून आलेला आणि मी आता विरुद्ध दिशेला आलेलो आहे. म्हणजे पूर्वी ह्याच्या अगोदर मी औंधकडे जाण्यासाठी व्हिडिओ काढत होतो, आता औंधकडनं आलेला हा व्हिडिओ आहे. हा इकडे आपलं जंक्शनपाशी जाणार आहे. हे आपण समोर पाहतो ते जंक्शन जे युनिव्हर्सिटीचं जंक्शन म्हटलं जातं. हा आपलं मागून मी आलेलो आहे तसं म्हटलं मी तुम्हाला की औंधकडून आलेलो आहे. आता पुढे आपण आता जंक्शनपाशी पुन्हा जाऊया. इनफॅक्ट झालं काय की मला तिथे व्हिडिओ काढताना थोडं अडवलं, म्हणजे तिथला काढू दिला नाही. ते समोर थोडंफार दिसतं आपल्याला मधोमध ते मेट्रो स्टेशन, युनिव्हर्सिटी मेट्रो स्टेशन, त्याच्यावर ती मेट्रो आहे. मधला आहे तो बाणेरकडे जाणारा, त्याच्या पलीकडे थोडाफार दिसतो आहे तो पाषाणकडे जाणारा आणि हा आत्ता आपण जो पाहतो आहे तो औंधकडे जाणारा, म्हणजे औंधवरून आलेला आता आणि पुण्याकडे जाणारा असा हा मागे हा औंधकडून आलेला आहे
आणि हा असा पुढे पुण्याकडे जाणारा, शिवाजीनगरकडे जाणारा. आता आपण हे स्पष्ट पाहत आहोत. हा औंधकडून आलेला आपल्याला मेट्रोचं युनिव्हर्सिटीचं मेट्रो स्टेशनसुद्धा दिसतं आहे. त्याच्या खालून जो ब्रिज आहे तो बाणेरकडे जाण्यासाठी उतरताना किंवा चढताना त्याच्या पलीकडे थोडं परत दिसतोय तो पाषाणकडे जाणारा. आता हा युनिव्हर्सिटी चौक म्हणूयात आणि हा जंक्शन जिथे हे तिहेरी उड्डाणपूल आहेत किंवा दुहेरी उड्डाणपूल आहेत म्हणूयात. आणि हे मागे हे पुणे युनिव्हर्सिटी. तर ह्याचंसुद्धा आपण औंधचा ब्रिज पाहण्याचा प्रयत्न केला. मला थोडंसं तिथे व्हिडिओ काढू दिला नाही. ठीक आहे, मग मी तो कट केला व्हिडिओ. आणि पुढे जर आपण आता हा पुन्हा पाहूयात. आपण आता स्पष्ट पाहू शकतो आहे पुणे युनिव्हर्सिटीकडनं आलेली स्कूटर आहे ती, किंवा हा औंधकडे जाणारा रस्ता आहे. त्यानंतर मधला आहे तो बाणेरकडे जाणार आणि आपली मेट्रोसुद्धा तिथूनच जाणार आहे. त्याच्या पलीकडे तो पाषाणकडे जाणारा. आणि याचं कामाचं स्टेटस आपण असं पाहू शकतो आहे. आणि हा शिवाजीनगर सिव्हिल कोर्टकडे जातो आहे औंधकडून आलेला. पण एवढं कल्पक झालेलं आहे की मला जे वाटत होतं किंवा मी जे वाचलं होतं ते तिथं वाचलं असेल. मेच्या मध्यापर्यंत, मेच्या एंडपर्यंत किंवा जूनच्या एंडपर्यंत औंधचा रस्ता सुरू होणार आहे याची शक्यता मला कमी वाटते. लॉर्ड नोज माहिती नाही, पण आपण प्रयत्न केलेला आहे थोडाफार. व्हिडिओ इथं मी थांबवतो. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.